नमस्कार. 2012 साली संभाजी ब्रिगेडने ही वाघ्या कुत्र्याचा पुतळा उद्ध्वस्त केला होता, दरीत फेकून दिला होता. त्यावेळेस मी अनेक पुरावे उपस्थित केले होते. त्या पुराव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याची परिणती त्या पुतळा उद्ध्वस्त करण्यात झाली आणि तो परत 24 तासाच्या आतमध्ये परत बसवलाही गेला. कारण एकतर रायगड हा पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे रायगडचा कोणताही जो संरक्षित किल्ला आहे त्याच्यावरचा दगड सुद्धा हलवण्याची कोणाला परवानगी नसते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मुळात मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे काय, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, वाघ्या अनैतिहासिक आहे, काल्पनिक पात्र आहे, अशा स्वरूपाचे दावे केले जातात. परंतु त्याचा पुरावा खुद्द शिवकालीन एका शिल्पाच्या रूपाने जपला गेलेला आहे. बेलवडी नावाचं संस्थान होतं. 1678 साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदाराने त्या बेलवडी संस्थांवर हल्ला केला, गडीवर, आणि ती गडी उद्ध्वस्त केली. तो येसाजी देसाई म्हणून तिथला जो संस्थानिक होता, राजा होता, त्याचा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्यानंतर त्याची जी पत्नी होती मल्लम्मा, त्या मल्लम्माने ते युद्ध चालू केलं. तिने हार मानली नाही. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांना कळालं की महिला असूनही हातात शस्त्र घेतले आणि ती आपल्या सैन्याशी लढते आणि एका महिलेशी आमचे सरदार लढताय, त्यामुळे शिवाजी महाराज संतापले. आपलं सैन्य मागं बोलवून घेतलं आणि स्वतः जाऊन ते बेलवडी संस्थान जे जिंकून घेतलेलं होतं ते शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्माला परत दिलं. परत तर दिलंच, त्याच वेळेस तिला सावित्रीबाई असा खिताब सुद्धा दिला. आणि तिचा जो मुलगा होता, लहान मुलगा, त्याला मांडीवर घेऊन त्याला दूध भात भरवला आणि तिला आपलं बहीण मानलं. त्यानंतर मल्लम्माबाईने किंवा सावित्रीबाईने या प्रसंगाची आठवण ठेवण्यासाठी त्या बेलवडी संस्थातल्या गावोगावी दगडी शिल्प निर्माण करून ठेवली. त्यातलं एक शिल्प गदग येथे आजही मारुती मंदिराच्या बाजूला उपलब्ध आहे. हे शिल्प, या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचे मावळे आहेत, अब्दागिरी घेतलेला एक माग मावळा उभा आहे आणि त्याच्या बाजूलाच एक श्वान दिसतो आपल्याला. तो मुघल हाऊन प्रजातीचा श्वान आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा श्वान नेहमी सोबत करत होता, म्हणून शिल्पामध्ये हा श्वान आलेला आहे. नाहीतर श्वान येण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या हयातीतलाच हा पहिला पुरावा आहे. दुसरा पुरावा आपल्याला आश्चर्य वाटेल, जर्मनांनी जपून ठेवलेला आहे. जर्मनांनी 1834 ते 1854 या काळात जे ग्रंथ लिहिले गेले त्याची एक सूची प्रकाशित केली. ती सूची केली 1856 साली प्रकाशित केली. आणि त्या सूचीमध्ये वेअर वॉर शिवाजी, म्हणजे शिवाजी कोण होता, असं एक प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी जे लिहिलंय ते मराठीत वाचून दाखवतो, कारण मूळ मजकूर जर्मन मध्ये आहे. तो इंग्रजीत मी अनुवाद माझ्या एका मित्राकडनं करून घेतला आणि त्याचं हे मराठी रूपांतर मी केलंय. तो असा आहे: शिवाजी नैसर्गिक मृत्यूने रायगड येथे 1680 साली मरण पावला. त्याच्या दहस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्या बाजूलाच एका चबुतऱ्यात दगडावर पाशिवपणे घडवलेला कुत्रा शिवस्मारकाकडे पाहत आहे. हाच वाघ्या, शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने पेटत्या चितेत उडी घेतली होती. हे पुस्तक लिहिले जर्मनांनी. त्या पुस्तकाचं नाव आहे निगोशिएशन्स, ऑथर्स अँड सब्जेक्ट्स ऑफ बुक्स. म्हणजे जर्मनी एवढा दुसरा देश, त्या देशाचे जे मिशनरी भारतामध्ये आलेले होते त्यांनी सुद्धा रायगडाला भेट दिल्यानंतर जर हा उल्लेख करून ठेवला असेल, आणि जर्मन काय भारताचा मित्र देश कधीच नव्हता, सांस्कृतिक संबंध नव्हते, तरी सुद्धा त्यांनी आपलं कुतूहलाने केलेलं निरीक्षण नोंदवून ठेवलेलं आहे. हे निरीक्षण कशात आले हे आपण पाहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, गोगटे नावाचे जे इतिहासकार, महाराष्ट्रातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. 1905 साली ते प्रकाशित झालेलं आहे. त्यात सुद्धा त्यांनी वाघ्या उत्तराच्या समाधीबद्दल उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 1919 साली राम गणेश गडकर यांनी राजसन्यासी नाटक लिहिलं. त्याची अर्पण पत्रिकाच वाघ्याला आहे. आणि त्यात असं लिहिलंय हे अर्पण पत्रिकेत की शिवाजी महाराजांच्या शेजारीच ज्याची समाधी आहे तो हा वाघ्या, जो इमानदार होता, निष्ठावंत होता, त्याची स्वामी भक्त होता, त्याची समाधी शिवसमाधी जवळ आहे. त्यावेळेस शिवसमाधीचं काम सुद्धा पूर्ण झालेलं होतं. वाघाचा चौथारा, तो फक्त चौथारा उरलेला होता. पुतळा वगैरे तो सगळा इंग्रजांनी जो 1818 साली रायगडावर हल्ला केला, त्यामुळे रायगडावर बऱ्याचशा वास्तू नष्ट झाल्या होत्या. त्या खुद्द शिवस्मारकाची जी मेघडंबरी होती ती उद्ध्वस्त झालेली होती. त्यामुळे
तिथे समाधी नव्हती, वाघ्याचा चौथारा नव्हता, त्या वाघाचं काहीच नव्हतं. हे जे दावे केले जातात हे दादांत खोटे दावे आहेत. राम गणेश गडकरींच्या बद्दल या मंडळीला राग का? तर राम गणेश मंदिरला हे ब्राह्मण समजतात. खरं म्हणजे राम गणेश गडकरी ब्राह्मण नाही, ते कायस्थ आहे. असं असूनही हा ब्राह्मणेतर वादामध्ये एका राम गणेश गडकरींसारख्या श्रेष्ठ नाटककाराला खेचणं आणि त्यांच्या वाघ्याला त्यांनी पुस्तक अर्पण केलं, आपण नाटक अर्पण केलं, त्यांच्या प्रतिभेचा आपण अपमान करतो आहोत याची भान सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी या आताच्या ठेवलेलं दिसत नाही. चौथी गोष्ट अशी की वाघ्याचा आताचा जो पुतळा आहे तो ज्यावेळेस शिवस्मारकाचं काम पूर्ण झालं, मग उरलेलं जे काम होतं त्यासाठी शिवस्मारकाला काही पैसे कमी पडत होते, पण तुकोजीराजे होळकर यांनी देणगी दिली. त्या देणगीने त्यांनी सांगितलं आधी स्मारकाचं काम कम्प्लीट करा आणि जे पैसे उरतील त्यातनं जो वाघ्याचा चौथारा आहे त्या चौथारावर पुन्हा वाघ्याचं स्मारक बनवा. आधी ताशीव दगडी असणारा वाघ्या हा नंतर पंचधातूचा बनवण्यात आला. ते कर्मकर नावाचे शिल्पकार होते, त्यांना बनवायला वेळ लागला. 1925 साली शिव समाधीचं काम पूर्ण झालं आणि 1936 साली वाघ्याचं सुद्धा काम पूर्ण झालं. म्हणजे वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा जो केला जातो हा दादांचा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की यांचं म्हणणं असं की शिवकालीन साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख काय येत नाही, मग वाघ्याच्या समाधीचा उल्लेख काय येत नाही, मग पुतळाबाईंची समाधी असेल, सोयराबाईंची समाधी असेल, इव्हन राजगडावर असलेल्या सईबाईंची समाधी असेल, त्याचाही कोणत्याही ऐतिहासिक बखरीमध्ये उल्लेख नाही. मग त्या नव्हताच का? असं तर होऊ शकत नाही. असं असताना प्रत्येक गोष्ट लिहूनच ठेवली जाते, ती आवश्यक वाटते असं काही नसतं. आणि आपल्या इतिहासामध्ये गोंधळ एवढा आहे की पावनखिंडचं युद्ध, आताच्या पावनखिंडी जिला आपण घोडखिंड म्हणतो किंवा तिचं नाव पावनखिंड झालं, तिथेच झालं की नाही झालं हा प्रश्न आजही आहे. त्यानंतर शिवा कासिद हे पात्र इतिहासात खरं आहे का खोटं आहे याच्याबद्दल सुद्धा वाद होत असतात. पण हे वाद ऐतिहासिक इतिहासकारांच्या पातळीवर ते सोडवले गेले पाहिजे. त्यामध्ये ज्याचा इतिहासाशी संबंध नाही, केवळ शिवघराण्याशी काहीतरी संबंध आहे, किंवा एखाद्या विशिष्ट जातीशी संबंध आहे म्हणून दुसऱ्या जातीचा द्वेष करायचा आहे आणि त्यातनं शिवस्मारकच्या शेजारी असणारा वाघ्याचा जो ऐतिहासिक आहे याच्याबद्दल शिवकालीन पुरावे आहेत, त्रयस्थ पुरावा पण आहे, याच्याकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचं. हा जो प्रकार आहे इतिहासाची मोडतोड कशी केली जाते आणि त्याच्यावर आज समाजामध्ये आणि वर्तमान समाजामध्ये कशा रीतीने वाद निर्माण केले जातात याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे. आताच औरंगजेबाच्या कबरीचा वाद झाला, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खरं म्हणजे खुलताबादला औरंगजेब भारतात काही जगाच्या पाठीवर कुठेही मेला असता त्याची समाधी खुलताबादलाच झाली असती, कारण त्याचं अखेरची इच्छा जी होती की त्याचे जे गुरु आहेत झैनुद्दीन शिराजी त्यांच्या दर्ग्या शेजारीच माझी समाधी व्हावी असं औरंगजेबाचं म्हणणं होतं. त्यामुळे ती समाधी औरंगजेब महाराष्ट्रात मरो का अजून कुठेही मरो त्याची समाधी ही खुलताबादला होणार होती. कारण खुलताबादला फक्त औरंगजेब का झैनुद्दीन शिराजी कबर नाहीये, तिथे शेकडो कबरी आहे. त्यात पहिला निजाम आहे, त्यानंतर आदिलशाह आहे, असे जे मलिक अंबर आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या त्या काळातले मुस्लिम सरदार होते किंवा राजे होते किंवा संस्थानिक होते किंवा सुभेदार होते त्यांच्या समाध्या सुद्धा खुलताबादला आहे. मग याने दुर्लक्ष करायचं आणि वाद माजून द्यायचं. म्हणजे हिंदू मुस्लिम वाद करून झाला, आता मराठा धनगर वाद पेटवायचा आहे. हे जे एका छत्रपतींच्या वंशजाने करावं यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व लोकांना रयतेला सोबत घेऊन चालणारे होते. त्यांच्या सैन्यामध्ये त्यांच्या सैन्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या सैन्यामध्ये कुत्र्यांचंही पथक होतं आणि ते त्याचा उल्लेख डॉग्स इन वर्ल्ड या ऐतिहासिक माहितीची दिली. जसवंतलाल मेहता यांचं ते पुस्तक आहे. त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे कुत्र्यांची पथकं होती आणि गनिमी काव्याने ज्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करायचे तर कुत्र्यांची झुंड आधी ते सोडायचे शत्रू आणि गोंधळ उत्पन्न करायचे शत्रू सैन्यामध्ये आणि मग गोंधळ उत्पन्न झाला की मग मावळ्या घालून अचानक हल्ला करायचे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे अनेक विजय सोपे झालेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत जीवनात तर होता एक कुत्रा, परंतु त्यांच्या सैन्यात सुद्धा कुत्र्यांचं वास्तव्य होतं. आणि आता यांना कुत्रा अपमानास्पद का वाटायला लागला? कुत्रा कधीपासून अपमानास्पद झाला? जो मानवाने 80,000 माणसाला दिला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा. म्हणजे ज्यावेळेस माणूस आदिम स्थितीमध्ये होता कुत्र्याला पहिल्यांदा माणसाला गुहांमध्ये जी चित्र आहेत प्राचीन काळची त्याच्यामध्ये माणसाबरोबर कुत्रा चालताना दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजांबद्दल बरोबर कुत्रा असण्याचे अनेक पुरावे आहेत. एवढंच काय
त्यांचा नातू शाहू महाराज, थोरले शाहू महाराज, त्यांचा सुद्धा खंड्या नावाचा कुत्रा होता. त्यांचा सुद्धा खंड्या नावाचा कुत्रा होता. तो एवढा स्वामी भक्त होता की त्याची समाधी आजही संगम माहुली इथे आजही आहे. त्या खंड्याच्या स्वामी भक्तीविषयी सुद्धा एक फलक तिथे लावलेला आहे. म्हणजे माणूस आणि कुत्रा यांच्याचे प्रेमाचे पूर्वीपासून संबंध राहिले. कुत्रा संरक्षक असतो, इमानदार असतो आणि कुत्र्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहे. कुत्र्याच्या स्वामी निष्ठेबद्दल अनेकदा कुत्रे मालक दिसला नाही तर अन्नत्याग करतात वगैरे, आपलं हे सगळं माहिती आहे. अशा स्थितीमध्ये हा तुम्ही कुत्र्याचाही, एका स्वामी भक्त कुत्र्याचा पण अपमान करताय. आणि पशुपालकांना तर कुत्रा किती महत्वाचा असतो. आता दत्तगुरूंबरोबर 3 कुत्रे असतात हे आपल्याला माहिती आहे. खंडेराव, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा, त्यांची एक प्रश्न असा विचारायचा, तुम्ही आता जे ऐतिहासिक पुरावे दिले ना, छत्रपतींच्या घरातल्या अनेक समाधी नाहीत असं म्हणाला, तो कुठल्या कुणाच्या नावं घेतलं तुम्ही एकदा ते रिपीट करता? आता बघा, पुतळाबाईंचं श्री समाधी असावी असा काही लोकांचा तर्क आहे. परंतु पुतळाबाई सती गेल्या हा इतिहास आहे. आणि सतीची वृंदावन असतं किंवा स्मारक शिळा असतं, सती शिळा आपण ज्याला म्हणतो. आणि ती सती शिळा रायगडावर आहे. जगदीश्वर मंदिराच्या बाजूला ती सती शिळा ठेवलेली आहे. वृंदावन काय बांधलं गेलं नाही. राहिलं सोयराबाईंची समाधी असू शकत नाही, कारण त्याच्याबद्दल सोयराबाईंबद्दल 2 प्रवाद आहेत. ते संभाजी महाराजांच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर एक पुरावा बखरीद मधला असं सांगतो की सोयराबाईंना भिंतीमध्ये चिरून मारलं किंवा सोयराबाईंनी स्वतः विष घेऊन आत्महत्या केली. आणि डॉक्टर कमल गोखले या ज्या इतिहासकार आहेत, यांनी हे त्यांच्या संभाजीराजांचं जे त्यांनी विस्तृत चरित्र दिलं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं सोयराबाईंची समाधी असू शकत नाही. यांचं म्हणणं म्हणजे सईबाईंची असेल. आता सईबाईंची समाधी तर राजगडावर आहे, आजही आहे. त्यामुळं ती रायगडावर कशी? आणि मुळात सईबाईंच्या समाधीचा उल्लेख एका कागदपत्रात नाही किंवा शिवघराण्यातल्या कोणाची, म्हणजे त्यांच्या ज्या राण्या होत्या त्यांच्या समाधीचा उल्लेख नाहीये. मग एका कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख केला जाईल याची अपेक्षा आपण कशी ठेवू शकतो? इतिहासामध्ये असे पुरावे असतात की काही लिखित स्वरूपात मिळतात, तर काही वास्तूच्या रूपात मिळतात, काही पुरातत्व खात्याच्या रूपाने मिळतात. आणि त्यातनं आपण अन्वय अर्थ इतिहासाचा काढायचा असतो. ते काम सुबुद्ध लोकांचं आहे, निर्बुद्ध लोकांचं नाही. त्यांनी त्या भानगडीत पडू पण नाही. त्यांनी इतिहास वाचावा, पटलाला घ्यावा, नाही तर सोडून द्यावा. कारण उद्या नवीन पुराव्याचा इतिहास बदलत असतो. इतिहास काय कायम आहे तसा काही राहत नाही. नवीन समजा कागदपत्र मिळाली, काय मिळाली, परंतु हा त्यांच्या समकालीन पुरावा ऑलरेडी मिळालेला आहे कुत्र्याच्या अस्तित्वाचा. आणि त्याला आपण नाकारायचा प्रयत्न करणं हा शिवद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे आणि समाजाशी केलेला घोर प्रतारणा आहे असं मला म्हणावंसं वाटतं या संदर्भात एक इतिहासकार. भारतीय पुरातत्व खात्याकडे सुद्धा याबाबतचे कोणतेही पुरावे नाही, त्याचा दाखला त्यांनी पुरातत्व खात्याचं पत्र त्यांनी उपस्थित करावं. पुरातत्व खात्याचं असं म्हणणं जर असेल असं त्यांचं म्हणणं आहे, कारण मुळात तिथे चौथरा शिव समाधीच्या बाजूला चौथरा जुन्या फोटोमध्ये आजही दिसतो. त्याच्यामुळे तो नाही. आणि 1883चं जे कुलाबा गॅजेटियर आहे, त्या कुलाबा गॅजेटियर मध्ये तर त्यांनी शिव समाधीचा उल्लेख केलेला नाही. मग त्याचं काय करायचं? इंग्रजांनी उल्लेख केलेला नाही किंवा पुरातत्व खात्याने उल्लेख केलेला नाही म्हणून तो नव्हताच असं, मग शिवसमाधी नव्हती असं म्हणावं लागेल. पण तिथं आहे, इथं ऐतिहासिक वास्तव आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने असं म्हणणं असणं हे मला शक्य वाटत नाही. पुरातत्व फार तर काय मिळेल की ती समाधी नेमकी कशाची आहे, कशाची उत्खनन करा. आणि मी तर मागच मागणी केली, उत्खनन करा, डीएनए टेस्ट करा. आता शिवाजी महाराजांची समाधी ती 1854 साली एका भोसले नामक चोराने फोडली होती. त्याला काही धन मिळेल अशी आशा होती, ते काही मिळालं नाही. पण ते फोडलेला भाग मात्र तसाच राहिला आणि त्याच्यामध्ये उदमांजर घुसले. आणि ते उदमांजर आहे, उदमांजराची हाड आहे, ते कसं लक्षात आलं? त्यांची डीएनए टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं. आमचं काहीच म्हणणं नाही, तुम्ही करा ना डीएनए टेस्ट, तुम्ही खोदा, आडवा छेद द्या. म्हणजे
ध्वस्त करायची गरज नाही. तुम्ही आता तिरका छेद घेऊ शकता, सायन्स तेवढं पुढे गेलेलं आहे, तेच घ्या, त्याला आमची काही हरकत नाहीये. परंतु काही आगापिछा नसलेली विधानं करून, मागण्या करून एक वातावरण कलुषित करणं, आज महाराष्ट्रातलं आपण जर पाहिलं तर वातावरण कधी नव्हे एवढं आधीच कलुषित झालेलं आहे. या कलुषित वातावरणात आपल्याला शांतता आणायची, शांतता प्रस्थापित करायची, सौहार्द निर्माण करायचं, की एकमेकांच्या विरुद्ध करायचं. आधी संभाजी ब्रिगेडने वाद काढला, तो ब्राह्मणाचा वाद काढला. त्यांनी काय म्हटलं होतं की ब्राह्मणांनी मुद्दाम शिवरायाचा अपमान करण्यासाठी कुत्राची समाधी बांधली. आता ब्राह्मणांना शिवरायाचा अपमानच करायचा असता त्यांनी मुळात समाधीच कशाला बांधली असती, समाधीचा जीर्णोद्धारच कशाला केला असता, एवढा साधा प्रश्न या बिंडोक लोकांच्या लक्षात आला नाही. ही एक वाईट गोष्ट आहे, हे अत्यंत अपप्रवृत्ती आहे. विवेक हरपला असल्याची किंवा सत्सत विवेक बुद्धी नसल्याचंही लक्षण आहे. मग तुम्ही फक्त वाघाच कशाला काढताय, तुम्ही मग जे ब्राह्मणांनी जी मेघडंबरी वगैरे उभारली ती सुद्धा काढा आणि नवीन बांधा. कारण त्यावेळेस छत्रपती घराण्यातल्या एकानेही या शिवसमाधीसाठी 1 रुपयाची आर्थिक मदत केलेली नाही, हे आपण विसरता कामा नये. इव्हन केळुसकर गुरुजी ज्या वेळेस कर्जबाजारी झाले होते त्यावेळेस त्यांना, आणि ते शिवचरित्र देऊन इंग्रजीत जेव्हा त्यांनी कर्जबाजारी झाले, त्यांना अक्षरशः घराच्या बाहेर पडायची वेळ आली होती, त्यावेळेस त्यांना 40,000 रुपयाची मदत देणारे तुकोजी राजे होळकर होते. म्हणजे तुम्ही वाघा काढून तुकोजी राजे होळकरांचा अपमान करताय, त्यांच्या दान शिवबुद्धीचा अपमान करताय, आणि त्यांची जी शिवभक्ती होती तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तर हे कसं चालेल? हे काही न्याय म्हणतात नाही.